ठिकाणी सुरुवात करतायत गिरिजा 11 कानोर बॉईज कानोर बदलापूर वांगणी परिसरातील अत्यंत ताकदवर आणि मजबूत संघ आणि त्यांच्या विरोधात भिवंडी ग्रामीणचा हायवे दिवे हा ताकदवर संघ मैदानावरती झुंजतायत. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल आपण पाहत आहे व्हाईट बॉलच्या स्वरूपात सिंगल आली आहे. सुमितचा हा चेंडू या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. पहिला डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज सुमित 4 षटकांचा सामना आहे. व्यूहरचना सज्ज केलेली तुम्हाला पाहायला मिळते. विकेट कीपर शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर 30 यार्डमध्ये शॉट स्क्वेअर लेग आणि मिड ऑन 30 यार्डमध्ये पाहायला मिळतंय. दोन प्लेयर सीमारेषेवरती तैनात आहेत आणि अगदी आपण पाहताय सीमारेषेवरती मिड विकेट बाउंड्रीवरती उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये झेल अप्रतिमरित्या तिथं टिपलाय करण आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. कानोर बॉईज संघाला पहिला धक्का. पाहायला मिळतंय हायवे दिवे आणि त्यांच्या विरोधात गिरिजा 11 कान्होर बॉईज कान्होर या दोन संघांच्या दरम्यान इथे सुरुवात झाली आहे. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. प्रज्योतच्या रूपानं पहिला धक्का या ठिकाणी कान्होर टीमला. हायवे दिवे संघासाठी सुमित पहिलं षटक हाताळत असताना सीमारेषेवरती फक्त 2 प्लेयर्स लॉंग ऑफ आणि मिड विकेट बाउंड्रीवरती पाहायला मिळतोय आणि अगदी मिड विकेटच्या प्लेअरच्या हातामध्ये झेल. चांगली गोलंदाजी. सुमितचा हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅक टू बॉलर चांगलं क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी नाहीये. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर अवांतरची वाईट बॉलची एक सिंगल मिळाली आहे. त्या व्यतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या नाहीत. गोलंदाज सुमित अनुभवाचा संपूर्ण वापर या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकासाठी इथे तो गोलंदाजी करतोय. इथे जागेवरनं टोलवण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. मिस टायमिंग. पुन्हा सिंगल मिळेल. स्कोअर कार्डला जोडली जाईल. एका सिंगल धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळतंय. जाऊन पोहोचलं 2 वरती. बॅटिंग करण्यासाठी 1 डाऊन वरती अक्षय आलाय. ज्याच्या बॅटमधनं ही सिंगल धाव मिळाली. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 2 या आकड्यावरती. 1 बाद 2 धावा धावफलकावरती. सुमित गोलंदाजी करत असताना स्ट्राईक इथे रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती तेजस ऑडिटर फलंदाज. नेहमीच फार जबाबदारी त्याच्या मागे असते आणि इथे आपण पाहताय पहिला चेंडू फेस करत असताना एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत कडक शॉट पाहायला मिळाला तेजस राऊतच्या बॅटमधनं. चेंडू सीमापार चौकार. तर धावफलकाला गती प्राप्त झाली आहे. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 4 धावांच्या मदतीनं 6 वरती. 6 ऑन बोर्ड. गोलंदाज सुमित. स्ट्राईक वरती तेजस. इथे आडव्या बॅटनं जबरदस्त फटका स्लॉक स्वीप केलंय. स्क्वेअर लेगला पार करतोय. सुंदर फटकेबाजी. लागोपाठचा दुसरा कडक स्ट्रोक चौकार. आपल्याला काय तत्पर राहावं लागेल. वेळेच्या बाबतीत कुणालाही जास्त सहकार्य मिळणार नाही. पहिलं षटक बरोबर 4 मिनिटांमध्ये संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 1 बाद 10 धावा. गिरिजा 11 कान्होर बॉईज कान्होर आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती उतरली आहे हायवे दिवे. एकविरा ग्रुप हायवे दिवे या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. पहिल्या षटकामध्ये इथे आपण पाहताय 10 धावा आल्यात. एका बाजूने 10 धावा जमल्यात. ही जमेची बाजू कानोर टीमसाठी तर दुसऱ्या बाजूने 1 विकेट मिळाली आहे. ही एकविरा ग्रुप हायवे दिवे संघासाठी जमेची बाजू. दोन्ही संघासाठी संयमी सुरुवात म्हणावी लागेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. इथे
हायवे दिवे संघाच्या वतीनं नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हर्षवरती इथे विश्वास दाखवलाय. लेफ्ट आर्म मारा करत असताना तो पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती असेल. पहिल्या षटकात 10 आल्यात. सुमितचं पहिलं षटक पहिल्याच बॉलवरती विकेट त्याला मिळाली होती. त्यानंतर आपण पाहताय तर तेजसच्या बॅटमधनं जे 2 चौकार आले त्यांनी मात्र धावफलकाला एक चांगली उंची आणि गती दिली आहे. स्ट्राईक रोटेट स्ट्राईकवरती यावेळेस अक्षय. स्ट्राईक एंडवरती अक्षय देशमुख. हर्षचा हा चेंडू यावेळेस स्विचिट अटेम्प्ट होता आणि इथे धोका होऊ शकतोय. सिंगल साठी प्रयत्न केले तेजस. स्ट्राईक साठी नक्कीच आपण पाहताय तर सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. मात्र इथे वेळी स्वतःला आवरलं आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. धोका होऊ शकला असता. पहिल्याच बॉलवरती मिस टायमिंग स्ट्रोक आणि निश्चितच सिंगल घेण्याचा प्रयत्न फसला होता आणि धोका जरूर नाहीये. अंत भला तो सब भला. अक्षय यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा मिस टायमिंग. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं क्रिकेट सातत्यानं कानूर हा संघ नेहमीच खेळताना पाहायला मिळतो. एक ताकदवर आणि मातब्बर संघ आहे. इथे आपण पाहताय धावफलकावर सिंगल आली आहे. स्कोर कार्ड वरती जोडली जाते. धावफलक 11 या आकड्यावरती. आजची रात्र तुम्हाला खऱ्या अर्थानं बदलापूरकरांना आणि क्रीडा रसिकांना फार आनंद देणारी रात्र आहे. एकाहून एक चांगल्या दर्जाचे संघ इथे खेळताना पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा डंका पिटलेल्या मातब्बर 8 टीम आज इथे झुंजताना पाहायला मिळतील. इथे फटका पहा. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळतंय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत आणि सीमारेषेच्या जवळ जोपर्यंत पकडतील फेकतील 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. तेजस राऊत वेगळ्या मूडमध्ये आणि निश्चितच आपण पाहतोय तर सेट फलंदाजी करत असताना सलामीसाठी आलाय. 2 चौकार अगदी आपण पाहिलं तर खणखणीत बॅटमधनं आलेत. आत्मविश्वास वाढलाय आणि निश्चित आपल्या टीमसाठी इथे सुद्धा एक चांगली खेळी करण्याच्या तयारीत. स्ट्राईकवर चांगला चेंडू इथे गुडलेन स्पॉटवरनं राईज केलं. सिमेंटची पिच आहे. अगदी आपण पाहताय तर चेंडू पडल्यानंतर स्किट होऊन वेगानं जातोय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या स्वाधीन निर्धाव येतोय. गोलंदाज हर्ष. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. पहिल्या षटकात 10 आल्या. इथे पाहायला मिळतात अद्यापर्यंत 13. या षटकातील अजून इथे स्विचिटचा अटेम्प्ट. यावेळेस सुद्धा आपण पाहताय व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झालीये. धावफलकावरती सिंगल जोडली जाईल. ही सिंगल धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन सरकतील. जाऊन पोहोचेल ते 1 धावेच्या मदतीनं 14 वरती. तेजसच्या बॅटमधनं आलेली सिंगल धाव. अक्षय देशमुख स्ट्राईक वरती. निश्चितच एक मातब्बर अष्टपैलू खेळाडू आहे. संघासाठी नेहमीच धावून येत असतो. यावेळेस आडव्या बॅटनं खेळलेला फटका. निश्चितच गॅप सिलेक्शन आहे. दूरवरनं फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम पाहायला मिळालं. एकच सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने इथे स्कोर कार्ड पुढे सरकेल. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कानोर बॉईज कानोर. पहा भादवड आणि खडेगोलिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. भादवड आणि खडेगोलिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहा. या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 षटकं संपली आहेत. 4 षटकांची मॅच आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी स्कोर कार्ड वरती अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 15 धावा. सूचना पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. मॅन ऑफ द सिरीज साठी ज्या वेळेला पॉइंट काउंट केले जातील त्यावेळेला आजच्या दिवसामधनं निघणाऱ्या टीमसाठी प्लेयरसाठी 7 पॉइंट एक्स्ट्रा दिले जातील. 1 षटक कमी असल्या कारणानं. 2 षटकांची सांगता धावफलकावरती निश्चितच मेहनत घेत आहेत. तेजस बॅटिंग करतोय. त्याला साथ देत असताना अक्षय. टोटल 15 धावा इथे स्कोर कार्ड वरती. उर्वरित 2 षटकांचा खेळ इथे पाहायला मिळेल. हायवे दिवे संघासाठी नवीन गोलंदाज पियुष वरती इथे विश्वास दाखवलाय. गोलंदाजी मार्कवरनं वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3रं षटक या ठिकाणी सुरू करतोय. पंतांच्या डाव्या बाजूनं सुरुवात करत असताना
स्ट्राईक वरती अक्षय देशमुख. बराच वेळ संघर्ष त्याचा राहिलाय आणि निश्चितच इथे संघर्ष जारी आहे. पहिलाच बॉल अतिशय सुंदर टाकलाय. सरप्राइझिंग टप्पा खाल्ल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. अगदी अभ्यासपूर्ण गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. पियुष गोलंदाजी करत असताना अक्षय देशमुख सारखा मातब्बर फलंदाज समोर खेळतोय आणि त्याला थांबवून ठेवलंय. इथे बॅटची कडा लागलीये. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय. स्टॉप केलंय. पकडून फेक करेल तोपर्यंत इथे सिंगल मिळेल. सिंगल एका धावेची मदत येते. स्कोर कार्ड एक धावेच्या मदतीनं पुढे चाललंय. शांत संयमी चाललेला खेळ. आई एकवीर हायवे दिवे आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उतरलाय गिरजा 11 कानोर बॉईज कानोर. दोन संघ मैदानावरती झुंजतायत. तिसऱ्या षटकात आपण आहोत. स्पर्धेची शेवटची रात्र, शेवटची रजनी. अगदी पहिल्या दिवसापासून भरपूर चांगला खेळ, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचलोय. बॅट्समन तयार. स्ट्राईक वरती तेजस. आता मात्र इथून आक्रमक पावित्रा घ्यावा लागेल. इथे शॉर्ट पिच. आडव्या बॅटनं कडक हिट पूल केलाय. सक्सेसफुल करत असताना चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार. मात्र इथे धावांची कोंडी फोडली. तेजस राऊत हा हिटर फलंदाज आहे. जोपर्यंत मैदानात थांबेल तोपर्यंत मात्र धावा तो बनवत राहील. स्ट्रोक बनवणं आणि निश्चितच धावा जमवणं हे बरोबर जमलंय तेजस राऊतला. हा हिटर फलंदाज संघासाठी उपयुक्त खेळी एक चांगला कॅमिओ मैदानात पेश करतोय. स्ट्राईक वरती तयार. पियुषचा हा चेंडू इथे ओव्हरपिच मिळालाय. फटका दमदार. मिड विकेटला क्लिअर करत असताना कानोर गावचा ब्रँड पेश केलाय. तेजस राऊत ऑन फायर. सलगचा दुसरा बिग हिट. षटकार. सलगचा दुसरा सिक्सर मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलकाला मात्र इथून प्रचंड गती दिली जाते. सलगचे 2 बिग हिट सिक्सर येत आहेत. तेजस इन्फॉर्म होतोय. निश्चित आपण पाहाल तर अगदी सलामीसाठी बॅटिंगला आलाय. अजूनही मैदानात आबाधित खेळतोय. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेला आहे. व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूर समालोचक समितीचे आमचे उपाध्यक्ष आणि या स्पर्धेची संपूर्ण जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे राहुलजी चव्हाण सर, आमचे समालोचक मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पहिल्या रात्रीपासनं रात्र गाजवली आहे. आज शेवटची महांतिम रात्र आहे आणि पूर्ण चार्जअप होऊन आमची समालोचक टीम या ठिकाणी तयार होतीये. आजच्या रात्रीमध्ये पुनश्च एकदा बदलापूरची मुलुक मैदानी तोफ महेशजी धुळे सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. इथे फटका खेचलाय. चेंडू उंच गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता मात्र ताकद कमी होती. एलिव्हेशन नव्हतं आणि सीमा रेषेवरती एक अप्रतिम झेल. फलंदाज बाद होतोय. तेजस राऊतच्या रूपानं हा धक्का. एक चांगली कॅमिओ या ठिकाणी पेश केला आणि मैदान सोडतोय. यावेळेस आपण पाहताय थोडासा मिस टायमिंग राहिला आणि निश्चित एक चांगला झेल सीमारेषेवरती टिपलाय. पियुषनं छोटंसं कमबॅक केलं. भादवड आणि खडे गोलिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा. पहा, मैदानाच्या चारी बाजूला जे आमचे प्रेक्षक राजा आहेत त्याचबरोबर आमचे स्वयंसेवक आहेत. सूचना मित्रांनो लक्षात घ्या. जो चेंडू मैदानाच्या बाहेर जातो तो मैदानाच्या आत कसा येईल लगेचच प्रयत्न करा. मैदानाच्या बाहेर आलेला चेंडू आतमध्ये फेकून सहकार्य करा.
कुणी मैदानातून बाहेर गेलेला जुना चेंडू घेऊन जाऊ नका मित्रांनो. जुन्या चेंडूंची फार कमतरता इथे आहे. सूचना सर्वांसाठी, प्रेमाची सूचना. ओव्हर नंबर 3 मध्ये पियुष इथे हा चेंडू बॅट फिरवली आहे. बॅटला स्पर्श झाल्यानंतर आपण पाहताय तर दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव घेत असताना धोक्याची घंटा वाजली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे. थर्ड अंपायर मिस्टर डी के सर या ठिकाणी डी के सर या ठिकाणी येतील, चेक करतील. मागे त्यांच्यासाठी एक स्पेशल केबिन आज दिलेली आहे आराम करण्यासाठी. कानोर गावचे मान्यवर रुपेशदादा राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. रुपेशदादा राऊत, आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. बॅट्समन आउट, फलंदाज रन आउट. एक धाव पूर्ण. अजून एक धक्का मिळालाय धावफलकावरती. 29 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की सामना निश्चितच कानोर टीम इथे कंट्रोल करते. मात्र तेजस राऊतचा मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यानंतर दिनेश वै मैदानाच्या आतमध्ये आला, तो सुद्धा धावबाद होतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती, 3 बाद. लास्ट ओव्हर, शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ होतोय. गोलंदाज प्रितेश. शेवटच्या षटकाला सुरुवात केली आहे. प्रितेश पाटील इथे गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना अक्षय देशमुख स्ट्राईक वरती. निश्चित आपण पाहिलं तर अक्षयचा संघर्ष मात्र अजून चालू आहे. प्रयत्न तो करतोय, मात्र अद्यापपर्यंत व्यवस्थित बॅटवरती चेंडू मिडल झालेला नाहीये. आणि या अनुषंगाने आपण पाहिलं तर हा चेंडू सुद्धा डॉट येतोय. शेवटचं महाअंतिम षटक धावफलकावर 29. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. 29 बनल्यात. इथे यावेळेस फटका खेचलाय, मिस टायमिंग. सीमा रेषेवरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी झेल तो टिपतोय आणि अक्षय देशमुखचा संघर्ष या ठिकाणी संपला. इलेव्हन कानोर बॉईज कानोर या संघाचे पॅकर पुरस्कर्ते मान्यवर रुपेशदादा राऊत या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. रुपेशदादा राऊत, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. लास्ट ओव्हर आणि या शेवटच्या षटकाचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलंय. मागच्या 4 चेंडूंपासून तुम्ही पाहताय धावफलकावरती धाव मिळालेली नाहीये. 29 या आकड्यावरती स्वल्पविराम लागलाय. इथून धावा कशा पुढे सरकवायच्या यासाठी मात्र इथे भरपूर प्रयत्न केले जात आहेत. मात्र विकेट सुद्धा मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती अक्षयची जागा भरून काढण्यासाठी मंथन आलाय. स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळेल उजव्या हाताचा बॅटर मंथन. इथे चेक केलं जाईल ऑप्स्टमच्या जास्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती जोडली जाईल. बराच वेळ थांबलेलं धावफलक पुढे सरकलं 30 वरती. व्हाईट बॉलचा कॉल, अंपायर डिसिजन. एका धावेची मदत मिळेल, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक 30 या आकड्यावर. इथून अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 40 ते 45 धावा पदरात असल्या तर एक चांगला गोलंदाजी अटॅक कानोर टीमकडे आहे. चेंडू इथे आपण पाहताय पुन्हा एकदा मिस टायमिंग. बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये. सिंगल मिळेल. लेग बाईचा इशारा येतोय आणि एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डला थोडीशी चालना मिळेल. धावफलक 31 वरती जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना अंकित जेन्युइन फिनिशर म्हणून त्याला भूमिका पार पाडावी लागेल. उर्वरित या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक. स्ट्राईक वरती अंकित आलाय. उजव्या हाताचा बॅट्समन आहे. फिनिशरचं काम त्याला करावं लागेल. फुलटोच मिळालाय आणि जबरदस्तरित्या आडव्या बॅटनं चढवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
स्ट्राईक वरती येण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले. स्ट्राईक वर आला आणि खऱ्या अर्थानं एअर स्ट्राईक अगदी पहिल्याच बॉल वरती त्याने केलाय. षटकाराच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं. ही इज ऑफ द मार्क विथ सिक्सर. स्ट्राईक वरती तयार. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलर प्रितेश पाटील. इथे शॉर्ट पिच आहे. हुक केलाय. फटका दमदार आहे. फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं निघून जाईल. हाय अँड हँडसम स्ट्रोक. कान्होर गावची ब्रँडेड बॅटिंग. अंकित राऊत ऑन फायर. सिक्सर. आणि इथून मोमेंटम शिफ्ट झालंय. धावा 43 धावफलकावरती. अगदी आपण पाहताय तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल इथे करतायत गिरिजा 11 कान्होर बॉईज कान्होर या संघासाठी. आपण पाहताय स्ट्राईक वरती आल्यानंतर अंकितच्या बॅटमधनं सलगचे 2 सिक्सर येत आहेत आणि मॅच मध्ये जान ठोकली आहे. 43 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहताय फायटिंग टोटल या ठिकाणी उभं केलंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी कान्होर संघाकडे आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय हायवे दिवे मातब्बर गोलंदाजी अटॅक असणारा संघ आहे आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय प्रितेश पाटील, ज्याला कमबॅक करावं लागेल. सलगचे 2 सिक्सर आलेत. पुन्हा एकदा अंकित. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. दिशा खराब आहे. ऑप्शनच्या अगदी जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत यस इट इज व्हाईट बॉल. अवांतरची खून केली आहे. स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत मिळेल. धावफलक 1 धावेच्या मदतीनं 44 वरती जाऊन पोहोचलंय. नेल्सन फिगर 4 बाद 44 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि इथून जर एखादा मोठा फटका आला तर धावफलक 50 वरती सुद्धा जाऊ शकतं. आणि एक शेवटचा चेंडू जर आपण पाहिलं तर प्रितेश पाटील चांगला टाकण्यासाठी प्रयत्न करेल. चांगली मॅच. बिग फाईट ड्रामा. लास्ट बॉल इथे टोलवलाय. सलगचा तिसरा बिग हिट. 3 सिक्सर एका पाठोपाठ एक अंकित राऊतच्या बॅटमधून. पन्नास 51चा पाठलाग इथे करावा लागेल. जबरदस्त फिनिश केलंय कान्होर बॉईज कान्होर संघानं. अगदी आपण पाहताय तर 4 षटकात 50 बनवल्यात. 51चा पाठलाग. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. भादबड आणि त्यांच्या सोबत संघ खेळेल आपण पाहताय तर खडे गोलिवली. संघानं कसं आहे किडनी कसा चाललाय प्रवास आणि यावर्षी फॉर्म कसा राहिलाय. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोय. आम्ही पहिले बॉलिंग करू. बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मैदानावरती आल्यावर कसं वाटलं. आयोजनाविषयी काय सांगशील. अतिशय सुंदर असं आयोजन केलं आहे. पूर्ण बदलापूरमध्ये चांगलं असं आयोजन केलं आहे. पहिलीच नाईट खेळतोय तर टीम पण जरा प्रेशरमध्ये पण हँडल करू. यावर्षी कसा राहिला फॉर्म. ठीकठाक चाललं आहे. बॅटीला लागले तर खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग स्वीकारलेली आहे. इथे भादवड संघाचे कॅप्टन आहेत माझ्यासोबत. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय घेतला असता. इथे आता बॅटिंग करायची आहे. 4 षटकांची मॅच. पहिला सामना तुम्ही मैदानात पाहिलाय. सिमेंटची खेळपट्टी आहे. किती धावा पूरक असतील आणि कसा तुझा राहिलाय प्रवास या वर्षीचा. खूप सुंदर राहिलाय आणि आम्ही 40 प्लस रन करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नक्कीच. आयोजनाविषयी काय सांगशील. खूप सुंदर आयोजन केलंय. भिवंडीचं क्रिकेट आणि बदलापूरचं क्रिकेट याच्यामध्ये काय तुला तफावत जाणवते. हो, खूप जाणवतं आता. नक्की खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन माझ्यासोबत होते. टॉस जिंकला अर्थातच किडनीनं आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. भादवड संघ मैदानावरती बॅटिंग करेल नेक्स्ट मॅच मध्ये. बिग फाईट सामना तो सुद्धा पाहायला मिळेल. तत्पूर्वी विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 षटकं संपली आहेत. 50 धावा बनल्यात आणि 51चा पाठलाग. कडक मॅच. अगदी आजच्या रात्री जे पहिलाच प्राईम टाइमला एक जबरदस्त सामना सुरू होतोय.
आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करूयात. आवाज ऐकायला मिळेल मान्यवर राहुलजी चव्हाण सर, ज्यांच्या खांद्यावरती या संपूर्ण टुर्नामेंटची जिम्मेदारी आहे. यस सर, ओव्हर टू यू. जय भवानी, जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सुरदा. अगदी कोल्याची कुलस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापने इंदवी स्वराज्य आपल्या शूरांनी इतिहास गाथा असे जाणता राजा ताज जणी चुकवत वाता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारपणाचा मुजरा करून आणि त्यासोबत ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, स्वर्गीय कबीरदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना पुन्हा एकदा आजच्या दिवसाला आपण या रात्रीला तर स्पर्धेला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची देही याची डोळा आज पुन्हा एकदा मोहपडा एरंदाडकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा 16 पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय स्वर्गीय कबीर स्मृती चषक खरतर सेवा संस्था फाउंडेशन महाराष्ट्र बदलापूर आयोजित व त्यासोबत फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंदाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. लाख मोलाची स्पर्धा आणि या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय अंतिम दिवस रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आहे, परंतु आपण नाईट कव्हर करतोय. आज थोडंसं उशीर जरूर झाला कारण दुरून संघ इथे दाखल झालेत. आयोजकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तर या स्पर्धेमध्ये त्यांनी आज देखील जवळ 3 संघ बदलीचे आणलेत, तेवढं त्यांचंही कौतुक व्हायला हवं. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय संस्थापक अध्यक्ष सुनीलजी बंडू जाधव साहेब आहेत. त्यासोबत आपण पाहतोय सदस्य आमचे केतनजी किरण जाधव असतील, सह खजिनदार संतोष बुधाजी सोनावणे व सदस्य सिद्धेश जयराम सोनावणे यांचं आगमन झालंय. त्यांचे बडपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला आपण देतोय विश यू ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मॅचला सुरुवात. पहिला बॉल गॅपशॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. बॉल जाईल दन 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 करत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला खेळाडू उपस्थित. 2 धाबा इथे भेटतील. करण दाखल झालाय. करण पाटीलच्या साथीनं सिद्धेश पाटील ही जोडी मैदानावरती तुम्हाला पार भीती. टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल 51 धाबांचं टार्गेट आहे. खरं तर पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला तर 20 धाब्याच्या आतमध्ये धावफलक थांबलं होतं. त्यानंतर टॉप गिअरवरती बॅटिंग. आज पुन्हा एकदा गट्टूला तुम्ही पाहिलं का बॅटिंग केली आहे अंकित राऊत या मॅचमध्ये. यावेळेला देखील अपील आणि खरं तर असं वाटलं होतं बॅटची कडा आहे का, परंतु त्यानंतर पंच सहमत नव्हते कारण दोन्ही पंचाचा विचार केला तर नामांकित पंच आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय खरं तर विष्णू शिंदे सर मॅन फ्रॉम बराडे बदलापूर, त्यासोबत कल्याण पोईचे अनबान शान योगराज महाराज बुटेरे यांना तुम्ही पाहताय खरं तर या स्पर्धेमध्ये जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू. आणि तिसरे पंच आमचे DK, त्यामुळे तिन्ही पंचाचं कौतुक व्हायला हवं. बॉलिंग ट्रॅकवरती घोडा तयार होतोय. पुढचा बॉल टॉक करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तू मैं आणि अखेर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. या मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर या मॅचची प्राइज विकेट गोल्डन विकेट खरं तर धोक्यात होती. सिद्धू पाटीलला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये खरं तर खेळत असताना जीव भांड्यात अडकला असेल कारण धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर डायरेक्ट हिट देखील करण्यात आला, परंतु बाल बचावले गेले. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर सलगचा आता हा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. बरोबर तयार ऋतिक रसाळ.
पुढचा बॉल बॅटची कडा यष्टीरक्षक झालाय बीट आणि बॉल निघालाय नीट गाठतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. सोमाच्या चौकार आलाय त्याच्या बागेत तेजस राऊत बीट झाल्यानंतर दरम्यानच्या खेळाडूला असं वाटलं की बॉल मात्र आतल्या बाजूला येईल परंतु त्यानंतर बेगाने बॉल निघालाय त्यामुळे आपण पाहतो इथून चौकार वसूल झालाय. बॅटची कडा संधी निर्माण झाली आहे 2-2 खेळाडू पोहोचतील ना तुलना मला चेंडू जमिनीला आणि अखेर कॅच ड्रॉप सलग दुसरा आता इथे झेल निसटलाय त्यामुळे आपण पाहतोय खर तर इथून आता जखमी बाग मैदानावरती डरकाळी फोडेल की इथे त्याला शांत ठेवण्याचं काम करतील कारण पाटीलला तुम्ही पाहता या मॅचमध्ये विकेट त्याची धोक्यात होती सलग दुसऱ्यांदा आता जिवंत मिळते दुसऱ्यांदा नाही तर तिसऱ्यांदा म्हणावं लागेल कारण धावचीच्या स्वरूपात देखील तो आउट होऊ शकला असता जर एस्टर्नवरती चेंडू लागला असता त्यामुळे 3दा आता जिवंत मिळाले परंतु संधीचं सोनं इथे केलं जाईल का हा देखील प्रश्न तुम्हाला पारमेल बॉल ट्रॅकवरती ऋतिक रसाळ चांगली बॉलिंग तो करतोय म्हटलं जातं ना ज्या प्रकारे संगीतकाराला बातकाही साथ हवी असते परंतु आता या मॅचमध्ये खरं तर गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी आहे परंतु इथे आपण पाहतोय ती साथ लाभत नाहीये तिसऱ्यांदा मी म्हणेन आता विकेट वाचवली आहे हायवे देवा टीमनं आणि अखेर शेवटचा बॉल डॉट जमिनीला खरं तर बॅट घासली त्यानंतर आपण पाहतोय बॅटवरती मी म्हणेन विशेष प्रेम नेहमीच राहिलंय सिद्धेश पाटीलचं मॅचमध्ये देखील जशी बॅट घासली तसं तो इथे मात्र नाराज झालाय आणि अखेर डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हरची अंतिम धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल टीमची टोटल 7 ते 11 जोडली गेली आहे. आमचे मित्र वडवलीचे निलेश भोईर जोडले गेलेत मनपूर्वक स्वागत आहे त्यासोबत प्रसाद मात्रे ऋतिक भोईर आपलंही मनपूर्वक स्वागत. आज चंदू मेहर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत या मैदानावरती अप्रतिम खेळ एरंदाज संघाचा आपण पाहिलाय त्यामुळे त्यांचंही वेलकम त्यासोबत किशोरजी मेहर असतील आपलंही मनपूर्वक स्वागत. कुरडच्या भूमिकेत आमचे स्टफ पुन्हा एकदा जोडले गेलेत विकी बालेराव आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅचमध्ये मनस्वी 11 बादवड हा संघ मैदानावरती खेळताना दिसेल खडी गोलवली संघाच्या विरोधात हा संघ तुम्हाला मैदानावरती पार बेल एका बाजूला किडनी तर दुसऱ्या बाजूला करेश म्हात्रे दबाला बादवड असा सामना मैदानावरती रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. निखिल पाटील यांच्याकडून शुभेच्छा आले टीम हायवे दिवा संघाला त्यामुळे त्यांचाही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. या स्पर्धेमध्ये खरं तर जयश्री जगदीश भालेराव यांच्याकडून आम्हाला 2 दिवस खरं तर पाण्याची सोय झाली आहे त्यामुळे त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू. खरं तर स्वर्गीय कबीरदादा यांचे त्या भगिनी आहेत मोठी ताई आहेत त्यामुळे त्यांचे आभार आम्ही व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून जले तो कले असं म्हटलं जातं त्यामुळे त्यांचे आभार आम्ही इथे व्यक्त करतोय. बरी ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 गोलंदाज दाखल होतोय. पहिला बॉल ठप्पा पडला वेगाने निघालाय सुसाट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अक्षयला तुम्ही पाहताय अक्षय देशमुख आणि पहिला बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आता जोडली जाते या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 17 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये 17 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. 44 परत यार राईटम ओव्हर द विकेट बिगिट मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फायनलचा खेळाडू पुढे सरकतोय झेल स्वीकारण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप सलग आता 4थ्यांदा हा जीवनदान मिळालाय. बॅट्समन तुम्ही पाहताय करण पाटीलला आणि इथून या 2 धाबा इथे एकवडल्या त्यामुळे 2 धाबाच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोर बोर्डवरती 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अक्षय देशमुखला तुम्ही पाहताय रफ्तार का सौदागर रफ्तार का राजा म्हणून त्याची ओळख आहे आणि वेग त्याची ओळख आहे आणि वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला जरूर पार मिळेल आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे आपण नेहमीच पाहिलंय. इथे देखील यॉर्कर टिकटिक करणारी क्लॉक अक्षय देशमुखचा ब्लॉक आणि अखेर पूर्णपणे बॅटरला खोलून ठेवलाय त्यामुळे इथून सिंगला भीती आहे आणि सिंगच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बॅटकटच्या माध्यमातून सिंगल धाव मिळेल. बरं यार
राईटम ओव्हर द बिगिट. बिगिट ऑन साइडला खेळला डीप बॅकवर्ड स्कोर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर सिद्धेश पाटीलचा हा पहिला बार. येतोय षटकार. षटकाराला आणि धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 16 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना षटकाराला सिद्धू पाटीलच्या बॅटमधून धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. वेगाने फ्लाय होतोय अक्षय. राईट ओव्हर द विकेट. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो जबरदस्त होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर कदाचित हा चेंडू मला वाटते मोहपाडा इरंदळ गावातून आणावा लागला असता, परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक चेंडू डॉट आलाय. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षय देशमुख रफ्तारकार राजा मद्रावरती चांगली बॉलिंग करतोय. या मॅचमध्ये कमबॅक त्याने केलाय, त्यामुळे इथून तुम्ही पाहताय धावफलक आता पूर्णपणे थांबलाय. 16 धावा. बॉल तयार. फुल टॉस प्रॉपर बॅटवरती नव्हता. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. स्कोर लेगला जाऊन चेंडू थांबतोय. मेलतेकची सिंगल. नाराज आहेत खरं तर या मॅचमध्ये आपण पाहतोय सिद्धू पाटीलला बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. DRS इथे घेण्यात आलाय. बॅटिंग रिव्ह्यू मला इथून बार बेल बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. आय थिंक चेंडू डीप होतोय. यस फेअर बॉल. तेच आम्ही देखील पाहिलं, कारण चेंडू खाली होता त्यांच्या लगत, त्यामुळे पंचांनी घोषित केलंय की हा फेअर बॉल आहे आणि त्यामुळे तो आता रिव्ह्यू गमावला टीम हायवे दिवाना. एकविरा क्रिकेट संघ हायवे दिबा हा संघ मात्रावरती खेळतोय. सलग 2 ओव्हरचा खेळ आता संपला आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलाय 17 धावा. काल एक विक्रमच केलाय साईगावच्या स्पर्धेमध्ये आमच्या स्टपने. रोहन भालेरावला आपण पाहिलं, सलग 5 बॉल 5 षटकार आले. त्यानंतर पहिल्या बरोबरती खरं तर चौकार आला होता, त्यानंतर 5 बॉल 5 षटकार त्याने मारले आणि नंतर पुढच्या बॉलरला एक षटकार त्याने मारला. आणि त्यांनी खरं तर सांगितलं जर 6वा बॉल जर त्याला एकाच बॉलरने टाकला असता तर कदाचित त्याने डिफेन्स केला असता, हे त्याने सांगितले. कारण खेळाडू वृत्ती तो दाखवतोय, हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय, त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. बरोबर यार. बिगिट खेळतला ऑन साइडला लॉंगॉनला स्टेट डाऊन दी ग्राउंड. ओव्हर द बॉल हिट. आक्रमण चढवलाय. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. निकेत पाटील आणि सुमित पाटील यांच्याकडून देखील हायवे देवा टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. चेंज द गेम वडवली बी टीमचे पॅकर आमचे आदर्श मेहर यांचं आगमन झालंय. वेलकम आदर्श, स्वागत आहे आपलं स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल यार. राईटम ओव्हर द विकेट.
इथे लाईन चेक करावी लागेल. पंच वळतायत ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर आहे, त्यामुळे पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 24 धाबा तुम्हाला पार भेटतील. टार्गेट या मध्ये मोठं आहे, 1 धाबा चेस करायचे. टार्गेट मोठं आहे परंतु हायवे दिवा नाव कुठे छोटं आहे. बोलो तयार. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉल. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय खरं तर हायवे दिवा संघ बदलापूरमध्ये दाखल झालाय ना, तेव्हा तेव्हा बदलापूर त्यांना लकी आहे. कारण याच हायवे दिवा संघाने आपण पाहिलं असाल दैवलीची स्पर्धा गाजवली. त्या स्पर्धेमध्ये रिया मंडप डेकोरेटर्स संदीप धुळे भाऊ धुळे खरं तर या संघाच्या पुरस्कर्ते होते. फायनल जिंकली होती त्या स्पर्धेमध्ये दैवली नाईटमध्ये. त्यानंतर आपण पाहिलं असाल एवन जोडी न विशेष प्रेम दाखवलं हायवे दिवा संघावरती. आणि आपण जर पाहिलं असेल तर सलग 3 ट्रॉफी हायवे दिवा संघाने जिंकून दिल्या एवन जोडीला. समोरचक ट्रॉफी देखील जिंकली हायवे दिवानं. आणि आज तुम्ही पाहताय पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जोडले गेले. 4 इशा करतात पंच आणि पंचांनी खरं तर आता कॉल केलाय DRS. परंतु कशासाठी? व्हाईट बॉलसाठी का? फक्त पंचांना तो अधिकार आहे याच्या नोंद घ्यायची. पंच सॉफ्ट सिग्नल काय? पंचांनी सॉफ्ट सिग्नल काय दिलाय? वाईट दिलाय. त्यामुळे आपण आता पाहतोय नक्की वाईट आहे की नो आहे की डॉट आहे. व्हाईट बॉल गार्डलाईनच्या आतमध्ये चेंडू आहे. त्यामुळे आपण पाहतोय खरं तर व्हाईट लाईनच्या बाहेर आहे. त्यामुळे पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉल. बरोबर यार. फुलटॉस बॉल मेजवानी होती आज. खरं तर बुधवारचा दिवस आणि फुलटॉसची मेजवानी मिस केली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती ऋतुराजजी मेहर, सर्वेजी मोहिते आणि त्यासोबत अशित सोनावणे यांचं आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यासोबत राजेंद्र मेहर यांचे मनपूर्वक स्वागत. 2 धाबा एकपण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर 2 धाबा एकपण्याचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट तिथे केलाय आणि अखेर 2 धाबा मिळतील. आणि या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती धावफलक जाऊन पोहोचलाय 27 धाबा. किशोरजी मेहर, समीरजी मेहर यांचं आगमन झालंय. हे क्रीडांगण बनवण्यासाठी खरं तर किशोर मेहर, समीर मेहर यांची देखील अथांग मेहनत आहे. एरंदाळची गोल्ड फॅन म्हणून ओळख आहे आमची किशोर मेहर यांची. त्यांचे वेलकम. बरोबर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 अंकित गट्टू दाखल होतोय. फुल टॉस. हा फटका चांगला आहे. खेळाडू आहे डीप मध्ये पोहोचतील. आणि आता पंचाने घेतला DRS. कारण ना बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय. त्यामुळे पंचाने आता कॉल केलाय. नक्की तिथे घडले काय या गोष्टी आपण आता चेक करू. दूध का दूध वर पाणी का पाणी तुम्हाला पार मेल. हाईट फॅक्टर आता चेक केलं जाईल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर ज्यांच्या समुद्र आवाजातून आपण काल एक चांगलं संगीत ऐकलं त्यांचे अभिषेक पवार, पवार की पाबर यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. फेअर बॉल. बरोबर यार. राईट ओव्हर द विकेट नाव अंकित. ऑन साइडला घेतलाय. ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये खेळाडू उपस्थित पोहोचतील बॉलवरती. एक सिंगल बाली
आणि सिंगल वरती थांबावं लागेल. आणि ओव्हर नंबर 3चा खेळ आता संपलाय आणि धावफलक तुम्हाला पाच बेल जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 29 धावा. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मध्ये 22 धावांची गरज आहे. सहा बॉल 22 धाबाची गरज आहे आता या मॅच मध्ये. असाच एक सामना रंगला होता मैदानावरती. खरं तर नगरसेविका चषक ही स्पर्धा आपण पाहिली असाल. ऋषिकेश बोराडे अर्थातच बाळूदादा बोराडे त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार होते आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला असाल तर हायवे दिव्या विरोधात बडू नवघर या दोन टीमच्या दरम्यान सामना रंगला होता. 6 मध्ये 22ची गरज तिथे होती आणि अखेर त्या 22 धावा कुठल्या होत्या टीम हायवे दिव्या संघाच्या बॅटरनं. परंतु या मैदानावरती संघ वेगळा आहे, मैदान वेगळा आहे. त्यामुळे या मॅच मध्ये 6 मध्ये 22 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल होतोय. तेजस राऊत दाखल झाला या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 22 त्याला रोखायचे. पहिले 2 बॉल खरं तर भरपूर महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज तयार होतोय राईट अबाउट द विकेट न. इथे पहिला बॉल राहिलाय का पाहावं लागेल. गोलंदाजाच्या नाबावरती घडलंय काय, साऱ्या गोष्टी चेक होतील. आणि पहिल्या बॉल वरती इथे सिंगर भीती आहे आणि ती देखील 22. उत्कृष्ट केबल नेटवर्क आमचे पप्पू तुर्वे यांचे मनपूर्वक स्वागत. सलग 3 बॉल जर डॉट टाकले इथे मात्र तेजस राऊत न तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. गुपित आहे, ते पैसे येतील जीपे अथवा कॅश. कारण विशेष प्रेम राहिले तेजस राऊत वरती. एक चांगला खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट तो खेळत आलाय. चला पंच निर्णय काय. चला चेक करूया पुन्हा एकदा. पंच काय चेक करायचं, वाईट की नो. रनआउट चेक करायचं. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे का. स्ट्रायकिंग एंडवरती चेक करायचं ना. ओके. भीमरावजी गायकवाड यांचा अकबर झालाय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर आपण पाहतोय बाईकच्या माध्यमातून एक सिंगल मारली, परंतु ती कंप्लीट आहे का या साऱ्या गोष्टी आता चेक केल्या जातील. नकुल मधीत आहेत, 2 फिल्डर करतर मध्ये आहेत, त्यामुळे जो काही निर्णय असेल तो तिकडे द्यायचा आहे. त्यामुळे पहिली धाव इथे कंप्लीट होतीये. 5 बॉल 21 धावाची गरज या मॅच मध्ये. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे कारण दोन्ही संघ तुम्ही पाहताय. खेळ आवडला असेल तर टाळा पाहायला हरकत नाहीये. 5 बॉल 21 धावा. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला भरदा वेगानं. बॉल निघून चालाय सुरक्षेच्या जातामध्ये आणि अखेर पंचाकडे पाहिलं अशा नजरेनं की हा चेंडू वाईड आहे का, परंतु पंच सांगतायत नाही. डॉट बॉल ची समाप्ती होतीये. पहिला बॉल तुम्ही पाहताय खरं तर राहिला गोलंदाजाच्या नावावरती. पहिला डॉट टाकलाय, सलग 2 डॉट बॉल टाकलेत आणि या मॅच मध्ये आता तिसरा बॉल जर डॉट आला तर इथून मात्र 500 रुपये मिळतील. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय. 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल का, हो की नाही. आणि इथे आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय, कदाचित नशिबात नव्हते आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी बॅटरला परतावा लागेल माघारी. दिनेश राऊत ऍडव्होकेटला तुम्ही पाहताय वकील साहेब पोहोचले, परंतु हा खटला आता वकील साहेबाच्या हातातून निसटलाय हे आपण पाहिलंय. त्यामुळे इथून एक संख्या भीती आहे
आणि सिंगाच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर बरोबर ती तुम्हाला पार भीती जाऊन पोहोचलेत. धावफलक 31, 31 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. नवीन बॅटर सागर दाखल झालाय. 3 बॉल 20 धावाची गरज आहे या बॅचमध्ये. बरो तयार. इथे लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. आणि 6 बॉल मध्ये ज्या खेळाडूला 22 धावा ठोकल्या होत्या तो सागर बैद्रावरती दाखल होतोय, परंतु लेट आणि थेट दाखल होतोय. परंतु बैद्रावरती अजूनही आपण पाहतोय ज्याच्यावरती काळोखा राहते हायवे देवा विश्वास करते तो सिद्धू पाटील. पुढचा बॉल खेचला ऑन साइडला लॉंग ऑनला. बॉल जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला तसा टकचा स्वीट साऊंड कानावरती आदळला आणि बॉलने केली लॉंग ऑन. बाउंड्री लाईनची सफर. यामध्ये ते 6 धावा विकेट षटकार. अंपायर आज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आज नाचावं लागेल कारण आज पगाराचा दिवस आहे. विष्णू शिंदे आज पुन्हा एकदा चार्जअप होऊन आलेत, कारण 2 दिवस त्यांनी भरपूर आराम केला आणि आज या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. या बॅचमध्ये आता 2 बॉल 13 धाब्याची गरज. गतीमध्ये मिश्रण. चेंज ऑफ द पेस. बोट विखुरली. फिंगर रोल केली. ड्राईव्ह केला ऑन साईडला. खरं तर त्वलपान म्हणत होता की एक वाईट येऊ दे आणि त्यानंतर सिद्धू पाटील सबसे कातील, परंतु इथे डॉट बॉल आला आहे आणि अखेर डॉट बॉलच्या साथीला तुम्ही पाहताय टीमची टोटल पूर्णपणे थांबली आहे. कमलाकरजी वारे सर यांचं आगमन झालंय. ॲडव्होकेट सुरवंशी सर यांचं आगमन झालंय. मंचावरती यावं आपण. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आता शिल्लक आणि तो देखील राहिला आहे. बॉलिंग टीमच्या नावावरती अभिनंदन टीम कानोर बॉईज कानोर, तर अभिनंदन रुपेश दादा राऊत हार्डलक टीम हायवे दिवा. तर आयोजकाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. पुन्हा एकदा तुमचं कौतुक. जाताना घरी सावकाश जा, सांभाळून जा सिद्धू पाटील आणि पेट्या पाटील. तर या बादचा मार्गदर्शक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.